मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावलेली आहे। मुंबईमध्ये हवेचा निर्देशांक हा मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेलाय। वांद्रे कुर्ला संकुल, सायन, मानखुर्द, कुलाबा, कांदिवली, बोरिवली, वरळी या ठिकाणची हवा खराब आहे असं सांगितलं गेलंय। मुंबईमध्ये सातत्यानं होणारे वातावरणीय बदल आणि सुरू असणारी बांधकामं यामुळे मुंबईतील हवेवर सातत्यानं परिणाम होतोय। असंख्य मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास होतोय। मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे। या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। हवेची गुणवत्ता खालावलेली असून प्रदूषणाचा टक्का देखील वाढलेला आहे। आपण दादर चौपाटीवरती आहोत आणि याच ठिकाणी पाहायचं झालं तर आज सकाळी 140 ते 150 मध्ये हा जो AQI आहे तो मोजण्यात आलेला आहे। प्रामुख्याने मुंबईतील हे जी हवेतील गुणवत्ता आहे ती खालावल्यामुळे मुंबईतील हवेतील प्रदूषणाचा टक्का देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि हाच प्रदूषणाचा टक्का पाहता गेल्या काही दिवसांमध्ये उच्च न्यायालयाकडून देखील याची दखल घेत सुमोटो याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या संदर्भात संबंधित प्रशासनाला याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी सांगितलेल्या होत्या। त्यानंतर महानगरपालिका असेल किंवा अन्य संबंधित प्रशासनाकडून याची उपाययोजना करत मुंबईतील काही बांधकामे देखील बंद करण्यात आलेली होती, परंतु त्या वेळेत काही गुणवत्ता आहे ती सुधारल्याच्या नंतर पुन्हा एकदा मुंबईतील बांधकामं असेल किंवा अन्य कामं आहेत ती सुरू झाली आणि त्यानंतर आता मुंबईतील हवेतील गुणवत्ता आहे ते पुन्हा एकदा खालावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांमध्ये ही गुणवत्ता जास्तीत जास्त खालावत जात असून आता ह्या ठिकाणी जी गुणवत्ता खालावलेली असून वाईट परिस्थितीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते। जर अशीच परिस्थिती राहिली तर मुंबईकर नागरिकांना मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हवेतील जी गुणवत्ता खालावलेली आहे त्याचा कुठेतरी सामना करावा लागू शकतो आणि यामुळेच मुंबईकर नागरिकांच्या ह्या संपूर्णपणे गोष्टीमुळे जो आरोग्यावरती देखील मोठ्या प्रमाणात परिणाम आहे तो घडू शकतो। त्यामुळे संबंधित प्रशासन यंत्रणा याच्यावरती काय उपाययोजना करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु मुंबईतील हवेतील गुणवत्ता आहे ते दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे। व्हिडिओ समीर शेळकेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।